मी का वाचावं ते पुस्तक? जिथे प्रेम येतं ना तिथे जेंडर मॅटर करत नाही. आणि आपलं हे लव्ह इज लव्ह एक समलिंगी संबंधावर आपण करतोय. LBGTQ AI+G. तर हा विषय तो आहे सर. आणि आतापर्यंत काय झालेलं आहे ना की ह्या विषयाकडे फक्त आपण एक लस्ट म्हणून बघतो. जे गे आहे, समलिंगी संबंध आहेत, त्यांच्याकडे लस्ट म्हणून बघितलं जातं, फक्त इंटिमसी म्हणून बघितलं जातं. तर मला असं वाटतं सर, प्रेम ही भावना आहे ना त्याच्या पुढची आहे. ठीक आहे, सेक्स झाला, लस्ट झाला, याचा आपल्या आयुष्याचा भाग आहे, पण ते म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे ना. प्रेम त्याच्या पुढचं आहे. तर मी ह्या पुस्तकातून तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की समलैंगिक जे संबंध असतात, ट्रान्सजेंडर असतात, गे असतात, की ते त्यांच्याकडे फक्त लस्ट म्हणून पाहू नका. ते सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य आहेत आणि त्यांचं पण प्रेम ही भावना आपल्यासारखीच आहे. बरोबर. म्हणजे आपण मुलगा आणि मुलगी ह्यांचा एखादा फोटो फक्त हात पकडून काढला, फक्त हाताचा, तर ते प्रेम म्हणतो. एखादं गुलाबाचं फूल असेल तर प्रेम म्हणतो. पण त्यांचं प्रेम दाखवताना आपण त्यांचं मुखपृष्ठ काय करतो? जवळ आलेले चेहरे, नग्न पिक्चर. सर, प्रेम त्याच्या पुढचं आहे ना. मग समाजामध्ये प्रेमाचा एक ते जे आहे तो प्रेमातला एक पार्ट आहे, पण ते म्हणजे आयुष्य नाहीये ना सर. मग तुम्ही दाखवताना फक्त त्याच गोष्टी का दाखवल्या जातात? इव्हन सर, आपण एखादा मूवी बघतो, पिक्चर बघतो, त्याच्यामध्ये एखादी पेस्ट्री पार्टी चाललेली असते, तिथे हे समलिंगी कपल येतं, त्याच्यानंतर ते ड्रग्स वगैरे काही घेतात आणि ते वॉशरूम मध्ये जाऊन इंटिमेट होतात. गे कपल असेल तर ते नशा वगैरे करतील, ड्रग्स घेतील आणि ते कारमध्ये इंटिमेट होतात. सर, त्याच्या पुढे प्रेम नाहीच आहे का? तुम्ही त्यांना का चुकीच्या पद्धतीने दाखवताय? ते सुद्धा आपल्यासारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांना सुद्धा जगण्याचा हक्कच आहे ना. आणि तो विषय आपण या पुस्तकात घेतलेला.